महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच तारखेची चर्चा आहे, 16 मार्च। ही तारीख कोणासाठी गोल्डन ठरणार आणि कोणाची राजकीय कारकीर्द धोक्यात येणार। एका बाजूला दिल्लीला धडकी भरवणारे शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणारे देवेंद्र फडणवीस। ही लढत फक्त राज्यसभेच्या एका जागेची नाहीये, तर हा 84 वर्षाच्या योद्ध्याला राजकारणातून बाहेर काढण्याचा मास्टर प्लॅन आहे का, की 16 मार्चला शरद पवार पुन्हा एकदा आपला तो जुना करेक्ट कार्यक्रम रिपीट करणार, की फडणवीसांचा चक्रव्यूह पवारांना रोखणार। आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 16 मार्चला नेमकं काय घडणार आहे आणि पडद्यामागे कोणत्या हालचाली सुरू आहेत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। आता आपण सर्वात आधी आकड्यांचा खेळ समजून घेऊया, कारण राजकारण हे शेवटी आकड्यांवरतीच चालतं। राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 37 मतांची गरज असते। सध्या विधानसभेतील चित्र काय आहे, तर भाजपकडे 131, शिंदे गटाकडे 57 आणि अजित पवार गटाकडे 40 आमदार आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवार गटाचे फक्त 10 आमदार उरले आहेत। अपक्ष आणि इतर मिळून 12 आमदार आहेत। यात एक तांत्रिक पेच असा आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे विधानसभेतील 2 जागा रिक्त आहेत। या रिक्त जागांमुळे विजयाचा कोटा कसा बदलेल याकडे सर्वांचं लक्ष आहे। या गणितानुसार महायुतीचे 6 उमेदवार आरामात निवडून येऊ शकतात, पण खरी मेघ 7व्या जागेत आहे। कारण जर फडणवीसांनी 7वा उमेदवार दिला तर महाविकास आघाडीचा संच हा पूर्णपणे बिघडू शकतो। या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली। डॉक्टर भागवत कराड, धैर्यशील पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि शिवसेना उबाटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपते। पण सर्वात मोठी चर्चा आहे ती शरद पवारांची, कारण पवारांची मुदत संपत असताना त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी महाविकास आघाडीकडे स्वतःची अशी पुरेशी मतं नाहीयेत। त्यांना काँग्रेस, ठाकरे गट आणि अपक्षांची गोळाबेरीज करावी लागणार आहे। पण जर भाजपने दबाव तंत्राचा वापर केला तर पवार साहेब ही निवडणूक लढवणार की इथेच थांबणार। चर्चा तर अशी आहे की पवारांना राजकारणातून कायमची एक्झिट करण्यासाठी देवाभाऊंनी स्वतः सूत्र हाती घेतलेत। इतिहास स्वतःला पुनरावृत्ती करतो असं म्हणतात। 2022ला राज्यसभेच्या 6 जागांसाठी काय झालं होतं ते आठवूया। त्यावेळी राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक लागली होती। संख्याबळानुसार भाजपच्या 2 आणि महाविकास आघाडीच्या 3 जागा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 1 सहज निवडून येणार होत्या। पेच होता तो 6व्या जागेचा। शिवसेनेने कोल्हापूरचे निष्ठावान कार्यकर्ते संजय पवार यांना रिंगणात उतरवलं होतं, तर देवेंद्र फडणवीस यांनी अचानक कोल्हापूरचेच धनंजय महाडिक यांच्या रूपाने 3रा उमेदवार देऊन सर्वांना धक्का दिला। त्यावेळी एका जागेसाठी पहिल्या पसंतीच्या 42 मतांची गरज होती। महाविकास आघाडीकडे स्वतःची मतं होती, पण अपक्ष आणि छोट्या पक्षांची मते कोणाकडे जाणार यावर सर्व गणित अवलंबून होतं। फडणवीसांनी त्यावेळी अत्यंत शांतपणे आपली फिल्डिंग लावली होती। मतदानाच्या दिवशी विधान भवन परिसरात प्रचंड तणाव होता। लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे भाजपचे 2 आमदार गंभीर आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून मतदानासाठी आले होते। यावरूनच भाजपसाठी ही लढाई किती प्रतिष्ठेची होती हे समजतं। पण खरा ड्रामा सुरू झाला तो मतमोजणीच्या वेळी। भाजपने महाविकास आघाडीच्या 3 नेत्यांच्या मतांवर तांत्रिक आक्षेप घेतले। जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे। रात्रीचे 2 वाजले होते। संपूर्ण महाराष्ट्र निकालाची वाट पाहत होता। अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत हे बाद ठरवलं। हा महाविकास आघाडीसाठी पहिला मोठा धक्का होता। जेव्हा प्रत्यक्ष निकाल जाहीर झाला तेव्हा महाविकास आघाडीच्या गोटात सन्नाटा पसरला, कारण देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कौशल्याने अपक्ष आमदारांची मते तर वळवलीच, पण दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर धनंजय महाडिक यांचा विजय खेचून आणला। शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले होते। मते नसतानाही जागा कशी निवडून आणायची याचाच डेमो फडणवीसांनी त्या रात्री दिला होता। याच विजयाने देवेंद्र फडणवीस यांना इलेक्शन विनर ही ओळख मिळवून दिली। याच निकालामुळे महाविकास आघाडीमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि अवघ्या 10 दिवसातच विधान परिषद निवडणुकीनंतरच एकनाथ शिंदे यांचं बंड झालं। म्हणजेच 2022च्या राज्यसभेच्या त्या एका निकालाने महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची पायाभरणी केली होती। आता 16 मार्च 2026ला पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली।
पुन्हा एकदा भाजप 7वा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. प्रश्न हाच आहे की 2022ला जसं सुहास कांदे यांचं एकमत बाद झालं आणि गणित बिघडली, तसंच काहीसं यंदाही घडणार का? देवेंद्र फडणवीस पुन्हा तोच करेक्ट कार्यक्रम करणार की शरद पवार यावेळेस सावध राहून फडणवीसांचा डाव उलटवून लावणार? हाच या निवडणुकीतला सर्वात मोठा सस्पेन्स आहे. आजही तशीच परिस्थिती आहे. जर भाजपने 7वा उमेदवार दिला आणि महाविकास आघाडीची मतं फुटली तर भाजपचे 5 राज्यसभा सदस्य निवडून येऊ शकतात. ही क्रॉस वोटिंगची भीती विरोधकांना सतावते. पण या सगळ्यात एक ट्विस्ट आहे, दिल्लीचं कनेक्शन. लोकसभेत सध्या भाजपचे सरकार नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या आधारावर चालले आहेत. भाजपला केंद्रात मित्र पक्षांची गरज आहे. लोकसभेत शरद पवार गटाचे 8 खासदार आहेत. त्यामुळे चर्चा अशी आहे की जर पवारांनी केंद्रात एनडीएला आवश्यकतेनुसार साथ दिली तर भाजप राज्यसभेसाठी पवारांचा मार्ग मोकळा करू शकते. ही डील सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत असली तरी पवार साहेब अधिकृतपणे एनडीए सोबत जाण्याची शक्यता ही कमीच वाटते, कारण त्यांनी नेहमीच भाजप विरोधी भूमिका घेतली. पण राजकारणात काहीही घडू शकतं. थोडक्यात सांगायचं झालं तर 16 मार्चची ही निवडणूक 2026च्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोमेंटम सेट करणारी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची ही पहिलीच मोठी कसोटी आहे. जर पवारांची फिल्डिंग यशस्वी झाली तर ते पुन्हा किंग मेकर ठरतील. पण जर फडणवीसांचा गेम यशस्वी झाला तर महाराष्ट्रात एक नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळेल. तुम्हाला काय वाटतं? पवारांची पॉवर चालणार की फडणवीसांचा गेम यशस्वी होणार? 16 मार्चला कोणता मोठा खेळ पाहायला मिळेल? कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशा सखोल विश्लेषणासाठी TOD मराठीला फॉलो करायला विसरू नका.